सावळ्याची जणू सावली 5 फेब्रुवारी प्रोममध्ये सावलीसारखी डेड बॉडी सारंगसमोर येते. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो बॉडीकडे जात असतो, पण सारंगची आता पाऊल उचलत नाही. जगन्नाथ तिलोत्तमाशी चांगलीच खेळी खेळतो. सावलीला घरी पोहोचवण्यासाठी तो देवाला स्वतःचा नाही तर मेंदळे मेन्शनचा ॲड्रेस देतो, जेणेकरून देवासमोर तिलोत्तमाची चांगलीच बोलती बंद होणार. देवा सावलीचा शोध घेण्यासाठी मंदिरात जातो. ती झोपलेली असते. देवा म्हणतो, सिस्टर. आता सावली दचकून उठते. देवा म्हणतो, सिस्टर तुझी स्टोरी काय आहे? घोरपडे म्हणतो, साहेबांना सगळी कहाणी सांग. देवा सावलीसमोर सगळं फिल्मी बोलत असतो आणि म्हणतो, सिस्टर बोल तुझी स्टोरी. आता तुझा भाऊ आला आणि हा भाऊ तुला तुझ्या घरी अगदी सुखरूप पोचवणार. माझ्यावर विश्वास ठेव. आता सावली स्माईल करते. तर म्हणतो, बोल स्टोरी काय तुझी? सावली म्हणते, माझ्या सासूबाईंना माझा रंग नाही आवडत. त्यांना काळ्या रंगाबद्दल खूप राग आहे. त्यांना त्यांच्या घरामध्ये सुंदर, अतिसुंदर आणि प्रचंड सुंदर आवडतं. त्यामुळे मी त्यांना अजिबात आवडत नाही. आणि नेमकी सारंग सरांचं लग्न माझ्याशी झालं. आता सावली सांगते तिचं लग्न कसं ठरलं, सारंगचं लग्न कसं ठरलं, जगन्नाथच्या मुलीशी तिलोत्तमा कशी वागली आणि जगन्नाथजीमुळे सारंग तिच्या आयुष्यात कसा आला. जयंती घरी आलेली आणि हळदी कुंकाचा घाट घातलेला असताना तिलोत्तमाची एंट्री. त्यानंतर तिलोत्तमाने तिला धक्के मारून हाकलून दिलेली. ती बाहेर उभी असताना ऐश्वर्या आली, हाताला पकडलं आणि ओढत घेऊन गेली आणि म्हणाली, तू मेंदळ्यांची कोणीच लागत नाही हे लक्षात ठेवायचं. पुन्हा या घरामध्ये परत कधीच यायचं नाही. तू आमची कोणीच लागत नाही, सारंगजी पण नाही. मूर्ख कुठली. आता देवाला खूप वाईट वाटतं. तो सिस्टर तुझ्या स्टोरीमध्ये तर खूप ट्विस्ट आहे. त्यामध्ये फक्त दुःख दुःख दुःख. सावली म्हणते, नाही नाही, माझा नवरा खूप चांगला आहे. देवा म्हणतो, नवरा? आता बघतो ना तुझा कोण नवरा आहे. ती म्हणते, नाही नाही, ते गावाकडं आले, गावकऱ्यांना खूप आवडले, ते माझ्या घरी राहिले, प्रेमाने वागले. आता सावली एक एक ऐकत असते आणि देवा एक एक ऐकत असतो. आणि त्याच्या बहिणीचं नातं सावलीसोबत अजूनच घट्ट होतं. तो म्हणतो, सिस्टर चल आता गाडीमध्ये बस. आता देवाच्या पोलिसांची गाडी येते मेंदळे मेन्शनच्या बाहेर. देव अगदी फिल्मी स्टाईलने उतरतो. घर बघून म्हणतो, वाव. मस्त गॉगल घालतो आणि सावलीचा हात पकडतो. घोरपड्याच्या गळ्यामध्ये झेरॉक्स मशीन असतं. देवा सावलीला दारात घेऊन जातो आणि मोठ्याने आवाज देतो, ओ मॅडम. पोलिसांची गाडी का आली म्हणून सगळेच हॉलमध्ये गोळा असतात. सावली आणि पोलीस हे बघून तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते. देवा म्हणतो, मॅडम साक्षात तिला देव घरी घेऊन आलाय. हा 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 चेहरा नीट लक्षात ठेवा, कारण हा चेहरा आता तुमची झोप उडवणार आहे. तिलोत्तमा घाबरते, पण रागाने सावलीकडे बघायला लागते. दरवेळेस सावली घाबरते, पण आज मात्र ती पण तिलोत्तमाकडे त्याच नजरेने बघत असते. तुम्हाला काय वाटतं, सारंगशी सावलीचं लग्न झालं या नात्याने सावलीने पण तिलोत्तमाला चांगला धडा शिकवायला हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.